Hymn number 11. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू परमेश्वराची कृपा, प्रभू येशूची शांती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो। पवित्र मरीचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत। पवित्र मरीचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकावरती यावा, तुमच्या कुटुंबावरती यावा, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात। सर्व कुटुंब एकत्रपणे पवित्र मिस्साबलीमध्ये भाग घ्यावेत म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीमध्ये आपण प्रार्थना करूया। आपल्या पापांची आठवण करून ह्या मिसात भाग घेण्यासाठी मनाची तयारी करूया। एकत्रपणे सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कर्मानी व हयगईने मी फार पापे केली आहेत। हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे। म्हणून मी कुमारी पवित्र मरिया, सर्व दूत व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ। आमेन। दया याचना गीत क्रमांक 19, हिम नंबर 19। करुणा कर रे
आलो तुझ्या चरणी आम्ही आलो तुझ्या चरणी आम्ही आलो तुझ्या चरणी आम्ही. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देव मातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्यानं पाप आणि दुर्बलता ह्यांच्यावर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. संत पौलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधूंनो, काळ आणि समय ह्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना चालू होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभवणारच नाहीत. बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाही. म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे आणि सावध राहावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, म्हणून आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उन्नती करा. असे तुम्ही करतच आहात. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 33, हिम नंबर 33. कृपावंत प्रभु प्रकाशमय, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई.
सर्वांनी जयघोषसाठी उभे असावे. गीत क्रमांक 48, हेम नंबर 48. माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला चालव. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू गालिलेयांतील कफर्नहूम गावी आला. तो शब्बा दिवशी त्यांना शिक्षण देत होता. त्याच्या शिक्षणावरून ते अतिशय थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, अरे येशू नाझरेतकर, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहे मला ठाऊक आहे. तू देवाचा पुत्र तो आहे. तर येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प बस आणि त्याच्यामधून निघ. मग भूत त्या मनुष्याला त्याच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. त्या सर्वजण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, काय हे बोलणे? ह्या अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्मा देखील याची आज्ञा पाळतात. हा आहे तरी कोण? नंतर त्याच्याविषयी ख्याती चहूकडील प्रदेशामध्ये पसरली. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्तात एक असलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र मिस्साबली आणि कुटुंब ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. पवित्र मिस्साबली ह्या साक्रामेंटाची स्थापना प्रभू येशूनं शेवटच्या भोजनाच्या दिवशी केली. पवित्र मिस्साबली इज द ग्रेटेस्ट हिलिंग साक्रामेंट. सारं कुटुंब माझ्या नावानं वेदीभोवती जमा व्हावं. सारे लोक आपली जातपात विसरून या वेदीभोवती जमा होऊन देवाचा गौरव करावा, ही प्रभू येशूची इच्छा होती. 2000 वर्षापूर्वी साऱ्या मानव जातीच्या कल्याणासाठी त्यानं आपलं शरीर क्रूसावर अर्पण केलं. 2000 वर्षापूर्वी साऱ्या मानव जातीच्या पापांना धुवून काढण्यासाठी त्याने क्रूसावर आपलं रक्त दिलं. आणि शेवटच्या भोजनाच्या दिवशी येशू म्हणाला, हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. घ्या आणि प्या, माझे रक्त आहे. आणि मग येशू म्हणतो, हे माझ्या आठवणीसाठी करा. म्हणजे पवित्र मिस्साबली ही प्रभू येशूच्या त्या शेवटच्या भोजनाची आठवण आहे. आणि ते शरीर, तेच रक्त प्रभू येशू प्रत्येक मिस्साबलीद्वारे आपल्याला देत असतो. संत पॉल म्हणतो,
जेव्हा मी ख्रिस्ताचं शरीर स्वीकारत असतो तेव्हा माझं शरीर हे ख्रिस्तमय झालेलं असतं. ख्रिस्ताचं शरीर हे स्वतःसाठी नव्हतं, ते दुसऱ्यासाठी होतं. ख्रिस्ताचं शरीर हे बदला घेण्यासाठी नव्हतं, तर क्षमा करण्यासाठी होतं. ख्रिस्ताचं शरीर हे सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी होतं. आणि म्हणून जेव्हा मी ख्रिस्ताचं शरीर स्वीकारत असतो त्या कळत न कळत ख्रिस्ताचे हे गुण माझ्या शरीरामध्ये उतरत असतात आणि माझं शरीर हे ख्रिस्तमय बनलेलं असतं. एकदा एक धर्मगुरू काही तरुणांना रिट्रीट देत होते. रिट्रीट देताना त्यांनी त्यांच्यासाठी पवित्र मिस्साबली अर्पण केली. आणि पवित्र मिस्साबली अर्पण करीत असताना त्यांना कळलं की 2 तरुणांनी कम्युनियन घेतलं नाही. मिस्सानंतर फादरांनी त्यांना प्रायव्हेटली बोलावलं आणि विचारलं, इज देर एनी सिरियस रिझन, काही महत्त्वाचं कारण कम्युनियन न घेण्यासाठी? आणि ते म्हणाले, येस, आम्ही दोघे एका तरुणीवर प्रेम करतो आणि म्हणून आम्ही एकमेकांना क्षमा करायला तयार नाहीत. मिसाच्या वेळेला आम्ही शांती दिली नाही आणि म्हणून आम्ही कम्युनियन घेतलं नाही. ते फादर म्हणाले की आय रिस्पेक्ट द वे यू ऑनर द कम्युनियन. कम्युनियनबद्दल दाखवलं ना तुमचा मान मी मानतो. मग फादरांनी त्यांना विचारलं, तुम्हाला कधी कधी वाटतं का की आपण एकमेकांना क्षमा करावी? नाही, मुळीच वाटत नाही. उलट आम्ही एकमेकांचा नाव आठवलं की आम्हाला राग येतो. मग फादर त्यांना म्हणाले, क्षमा करणं हे तुम्हाला खूप कठीण जातं आणि बरोबर आहे. हे केवळ ख्रिस्तच तुम्हाला शक्ती देऊ शकतो. पण त्या ख्रिस्ताला तुम्ही बाहेर ठेवलं. ख्रिस्ताला जर तुम्ही कम्युनियनद्वारे शरीरात घेतलं असतं तर त्याने तुम्हाला शक्ती दिली असती क्षमा करण्यासाठी. ख्रिस्त हा प्रकाश आहे. तुमच्या अंधकरणात असलेला बदलाचा अंधकार त्या प्रकाशाने दूर केला असता. पण तो ख्रिस्त, तो प्रकाश, त्याला तुम्ही बाहेर ठेवलं. मी पवित्र मिस्साला का येतो? मी पवित्र कम्युनियन का घेतो? सहज म्हणून? प्रभू येशूने सांगितले घ्या आणि खा म्हणून? किंवा देवळ मातेची आज्ञा आहे म्हणून? मी कम्युनियन का घेतो? माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या प्रत्येकामध्ये एक वीक एरिया असते, कमकुवतपणा. कोमसार होऊन सुद्धा 30 पाप आपण अनेक वेळा करतो, कारण त्या पापावर विजय मिळवणं खूप कठीण असतं. मग तो विजय मी पवित्र कम्युनियनचा स्वीकार केल्यावर मला ती शक्ती मिळावी म्हणून आपल्यापैकी किती जण ह्या पवित्र मिस्साबलीसाठी येत असतात? किंवा माझ्यामध्ये चांगला बदल व्हावा, मी चांगल्या मार्गाला लागावं, ह्या उद्देशानं किती जण मिसाला येत असतात? प्रत्येकाला देव आपल्या स्वार्थासाठी हवा असतो. कोणाला नोकरी हवी असते, कोणाला बढती हवी असते, कोणाला रोगमुक्ती हवी असते, कोणाला पुत्रप्राप्ती हवी असते. असं कधी झालंय का? मी मिसाला आलो आणि सांगितलं, देवा, कालच शेजाऱ्याबरोबर भांडण झालं, क्षमा करणे मला खूप खूप कठीण जातं. ह्या मिसाबलीद्वारे मला शक्ती दे की मी त्याला क्षमा करीन. असं कधी झालंय? वाट बघा. उलट देवा, कालच शेजाऱ्याबरोबर भांडण झालं, त्याची नरडी दाबायला मला शक्ती दे. कधी कधी मी पाहतो मिस्सा नंतर सॅक्रिस्टीमध्ये येऊन धर्मगुरू बरोबर भांडण करणारे लोक. मी त्यांना सांगतो, तुम्ही मिसाला आले होते की नाटक पाहायला आले होते? तुम्हाला माहित आहे मिसाच्या अगोदर आम्ही हेतू वाचतो ना, इंटेन्शन ना, की दिस मास इज ऑफर्ड फॉर सोल ऑफ सो अँड सो. एकदा मी विसरलो. आणि काही लोक फारसे सेन्सिटिव्ह असतात.
मिसानंतर दोघे तिघे हाऊ हू हू. मी एवढा घाबरलो की मला वाटलं आता माझ्या फॅमिलीला माझ्या आत्म्याकरता मिसा द्यावी लागेल. देवळात गर्दी, कोर्टात गर्दी ही रोगाची लक्षणं आहेत. हा रोग आहे. अरे रविवारी आपली देवळं भरलेली असतात आणि सोमवारी बऱ्याच जणांची पावलं वकिलांच्या ऑफिसकडे किंवा कोर्टाकडे लागलेली असतात. काय उपयोग मिसाला येऊन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, बऱ्याच वेळेला मिस्सा आपल्याला कंटाळवाण वाटतो ना. प्रवचन लॉंग वाटतं, मोठं वाटतं. मिसा संपल्यानंतर आपल्याला समाधान वाटत नाही. ह्याला कारण हेच की आपण मन मोकळे करून मिसाला येत नसतो. आपल्यामध्ये काही बदल व्हावा म्हणून आपण मिसाला येत नसतो. एक बाई मला सांगत होती, फादर मला तुमच्याशी बोलायचं आहे. ती म्हणते, फादर माझं आणि एका बाईचं भांडण झालं. भांडण म्हणजे खूपच. तिने माझं खूप नाव बदनाम केलं. तिचं नाव घेतलं की माझं अंग तापायचं रागाने. पण मी विसायला यायची, कमिनेट घ्यायचं, काहीच वाटायचं नाही. असं चाललं होतं. आणि एक दिवस गुड फ्रायडेचा दिवस होता आणि त्या फादरानं क्षमेवरती एवढं हृदयस्पर्श प्रवचन दिलं की मला खरोखर तिथे स्पर्श झाला. आणि मी तिथे ठरवलं की त्या बाईला क्षमा करायची. मी प्रार्थना केली, कम्युनियन घेतलं, दररोज प्रार्थना करू लागली की त्या बाईला क्षमा करण्यासाठी मला शक्ती दे. आणि मी एक दिवस फिक्स केला. सकाळी मी उठली आणि मिसाला आली. मिसामध्ये सुद्धा मी प्रार्थना केली, देवा मला शक्ती दे तिला क्षमा करण्यासाठी. मी कम्युनियनच्या रांगेमध्ये उभी असताना जशी जशी मी पुढे येत होती कम्युनियन स्वीकारायला, मी प्रार्थना करत होती, देवा मला कृपा दे, येशू मला कृपा दे तिला क्षमा करण्यासाठी. आणि मिसानंतर मी सरळ तिच्या घरी गेली. दरवाजाची बेल वाजवली. तिने दरवाजा उघडला आणि मला पाहून तिला एकदम आश्चर्य वाटलं. मी तिला सांगितलं, मी चर्चमधून आलेली आहे, ख्रिस्त माझ्या हृदयात आहे, मी तुला क्षमा करण्यासाठी आलेली आहे. आणि ती म्हणते, मी तिला घट्ट मिठी मारली. मी रडली, खरोखर रडली, ती सुद्धा रडली आणि मन हलकं झालं. हा मिसाचा खरा अर्थ. आमच्या इकडे मी बघत असतो कधी कधी एक कपल, ते नेहमी नवरा आणि बायको 8च्या मिसाला नेहमी ठरलेले असतात. तर एक दिवस ती एकटीच आली. मिसानंतर मी बाहेर उभा राहून लोकांना भेटत असतो, तर तिला मी म्हटलं, आज एकटीच आली ती, नवरा कुठे गेला? फादर काल आमचं भांडण झालं. मी 8च्या मिसाला, ते 9च्या मिसाला. काय मिसाचा अर्थ? अरे संत मतेच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशूनं म्हटलेलं आहे, तुम्ही अर्पण घेऊन वेदीपाशी येत असता, तुमच्या मनात आलं तुझ्या भावानं तुमच्या विरुद्ध काहीतरी केलेलं आहे, जा ठेवा ते अर्पण तिकडे आणि जाऊन प्रथम त्याच्याबरोबर समेट कर. मला यातना नको, मला हवी आहे दया, मला मिसा नको, मला हवी आहे क्षमा. कधी कधी मी बघतो चर्चमध्ये आई वडील मुलं किती पुढच्या बाकावर बसून मनापासून मिसामध्ये भाग घेत असतात. हो, मुलं सुद्धा किती छान. अरे ते बघितल्यानंतर असं वाटतं की खरोखर देवाची कृपा, या पवित्र मिसाबलीची कृपा या कुटुंबावर किती किती येईल. अरे होली युक्रिस्ट इज द सोर्स ऑफ स्ट्रेंथ. आपल्या सर्वाचं बळ हे पवित्र मिसाबलीमध्ये आहे. आणि असं कुटुंब जेव्हा आपण एकत्र बघतो पवित्र मिसाबलीमध्ये भाग घेताना, त्या कुटुंबावर देवाची किती किती कृपा येईल. ती मुलं, ते आई वडील हे नेहमी चांगल्या मार्गाला जाणार, त्या कुटुंबात भांडण नसणार.
पण असंही मी पाहिले की शनिवारी पार्टीला गेलेले आहेत, उशीर झाला आणि म्हणून की रविवारचा एकच दिवस मिळतो आठवड्यातून म्हणून झोपलेले आईवडील, आणि आईवडील झोपले, मुलांना सुद्धा झोपवलं, कोणीही मिसाला नाही. ह्या कुटुंबात कशी शांती असणार? अरे जिथे देवाला स्थान नाही तिथे कोणाला स्थान असतं? सैतानाला. आणि सैतानाचं कार्य काय? डिव्हिजन, भांडण, अशांतता. पण प्रत्येक रविवारी आपली मुलं आणि आपण जेव्हा एकत्र येतो या वेदीभोवती खूप खूप काही मिळतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मिसाची सुरुवात ही देवळात होते. मिसाची सुरुवात ही देवळात होते, पण त्याचा शेवट आपल्या कुटुंबात आणि समाजात होत असतो. मिसामध्ये जी कृपा मी स्वीकारतो, जो ख्रिस्त माझ्या हृदयात मी घेतो, तेव्हा मी जो घरी जातो त्या तोच ख्रिस्त, तीच कृपा मी माझ्या कुटुंबातील इतर सभासदांना देत असतो. त्यांच्याशी मी तसा वागतो. आमच्या समाजामध्ये जे आजारी आहेत, वयस्कर आहेत, अडचणीत आहेत, त्यांना जाऊन मी भेटतो. तेव्हा त्या मिसाचा अर्थ पूर्ण झालेला असतो. नाहीतर ती मिसा अर्धवट आहे, अनकम्प्लीट. एकदा मिसानंतर मी बाहेर उभा होतो लोकांना भेटायला. एक माणूस मिसाला आला होता, त्याच मिसाला होता तो. आणि मिसानंतर तो आला, थोडे बोलणं वगैरे झालं आणि मला तो सांगतो, फादर, आमच्या शेजारी एक हिंदू कुटुंब राहतं, जोडपं राहतं, कपल. नवऱ्याला पॅरालिटिक झालेला आहे, तो कम्प्लिटली बेड रिडन आहे. त्यांना 2 मुलं, एक डोंबिवलीला राहतो, एक बोरिवलीला राहतो. दर रविवारी मी मिसाला येतो. मिसानंतर मी त्यांच्या घरी जातो, त्याची दाढी करतो, त्याला आंघोळ देतो, त्याचे कपडे बदलतो, त्याची बेडशीट बदलतो, थोडी साफसफाई करतो, त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो आणि मग मी जातो. मी टाळ्या वाजवल्या. माझ्या हातात एक माझं प्रवचन होतं. मी त्या 100 प्रवचनापेक्षा तुझ्या रविवारची जी कृती होते ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि ह्यातूनच पवित्र मिसाबलीची कृपा आपल्या सगळ्यांना मिळत असते. आणि तसे हो ही प्रार्थना. आमेन. हॅलो 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 या थोडा वेळ शांत राहून बघा, प्रश्न विचारा, आज मी का मिसाला आलेलो आहे? ह्या पवित्र कम्युनियनद्वारे मला काय पाहिजे? कोणती गोष्ट मला डिफिकल्ट जाते? आपण अर्पण गीत घेऊया. अर्पण गीत क्रमांक 59, हिम नंबर 59.
बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याने स्वीकारून घ्यावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभो, तुझ्या लोकांकडून ह्या भेटींचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्य कुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना व विनंत्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरीचा सन्मान करीत आहोत. या शुभ दिनी आम्ही तुझी स्तुती कर धन्यवाद देतो, कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगात गाता, त्यांच्याबरोबर आम्ही तुझा नतमस्तक होतो. आणि म्हणून सर्व संत व दूत त्यांच्या बरोबर आम्ही तुझे गुणगान गातो. गीत क्रमांक 76, हिम नंबर 76. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर पाठव, जेणेकरून ते आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानिले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा.
हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने हातात प्याला घेतला, तुझे आभार मानिले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनदायक भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप लिओ, जॉन बिशप आणि सर्व बिशप आणि धर्मगुरू यांची तू आठवण कर. आपल्या कुटुंबाचे मरण पावलेले आहेत त्यांची आठवण करा आणि आपलं प्रत्येक कुटुंब वेदीवरती अर्पण करा. जे आमच्या अन्न बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महान निंद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावलेले आहेत, त्यांची देखील तू आठवण ठेव. त्यांची तुझ्या दिव्य प्रकाशामध्ये स्वागत कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या संतांनी तुला संतुष्ट केले, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारसदार व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुषा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला महात देऊ नकोस पण वाईट. हे प्रभो,
सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती देऊ इच्छितो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, त्या तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती देऊया. पीस बी विथ यू, पीस बी विथ यू. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरो, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सारे धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आता कम्युनियनला येत असताना प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा की कम्युनियन मी का घेत आहे, कशासाठी. प्रिय भाविकांनो, सूचनेकडे लक्ष असू द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्याच सेवनासाठी आहे. जे इतर धर्मीय या मिसा बलिदानात आणि नवदिन भक्तीमध्ये सहभागी झाले असतील, आम्ही आपल्या सर्वांचे प्रेमाने स्वागत करत आहोत. कृपया आपण जागेवरती बसून प्रार्थना करावी किंवा गायनामध्ये सहभाग घ्यावा. ख्रिस्त शरीर यह सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए है. होली कम्युनियन इज ओनली फॉर कैथलिक. ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी कुणीही घाई गर्दी करू नका. स्वयंसेवकांच्या आज्ञेत राहा आणि ख्रिस्त शरीराचा स्वीकार करा. धन्यवाद. ख्रिस्त शरीर गीत नंबर 88, हिम नंबर 88. जीवन भाकर मी
स्वर्गीय भाकर मी, जीवन भाकर मी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरेच्या सन्मानार्थ ही पवित्र मिस्साबली आम्ही आनंदाने साजरी करीत आहोत आणि तुझ्या दयेची आम्ही याचना करतो. तिचा विश्वास, तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. आरोग्यदायी वळणकरणी मातेची प्रार्थना, पान क्रमांक 51, पेज नंबर 51, नव्हेनाचा आजचा 4था दिवस. ही प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने सावकाश एकत्र म्हणायची आहे. सर्वांनी एकत्र. हे पवित्र व प्रेमळ माते, तू प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडली गेलीस, याबद्दल आम्ही आनंदाने तुझी स्तुती करतो. गाब्रियल दूताच्या संदेशाचा आम्ही स्वीकार करतो. हे मरी, तुला प्रणाम. तू कृपापूर्ण आहेस. तुझ्या गर्भधारणेच्या वेळी तुला परमेश्वराने सर्व कृपा सामर्थ्याचे वरदान दिले. त्यानंतर तू कृपेच्या दात्याला गर्भामध्ये सांभाळलेस. तुझी धन्यता अमर्याद आहे. आमच्यावर अशी दया कर की आम्ही तुझी स्तुती गाण्यास पात्र ठरावे. देव तुझ्याबरोबर आहे. तुझ्या नम्रतेमुळे देवाने तुला आमची माता म्हणून निवडले. तुझ्या निर्मळ कौमार्यामुळे देवाच्या पुत्राने तुझ्या उदरी देह धारण केला. हे करुणामय माते, गर्भरूप होऊन ज्याप्रमाणे देवपुत्र तुझ्यामध्ये राहिला, त्याचप्रमाणे आम्ही पश्चातापी अंतःकरणाने देवाच्या सहवासात राहावे म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर. तू स्त्रियांमध्ये धन्य आहेस. पहिल्या आईबापांच्या पापांमुळे शापित झालेल्या स्त्रियांना तुझ्यामुळे आशीर्वाद प्राप्त झाले. तू सर्व मातांमध्ये पूजनीय आहेस. तू सर्व सुंदर स्त्रियांमध्ये अति सुंदर आहेस. सर्व पिढ्या तुला धन्य म्हणतील. आम्ही सुद्धा तुला धन्य म्हणतो. तू आशीर्वादित आहेस, म्हणून आम्ही तुझ्याकडून आशीर्वादाची याचना करतो. आमेन. नवीनच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 56, पेज नंबर 56. ही प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने सावकाश एकत्र म्हणायची आहे. सर्वांनी. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूच्या आई म्हणून निवडले. या तुझ्या पूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू आणि दुःख निवारिणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. ते मागता त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. प्रार्थना करा की दर रविवारी आणि शक्य असेल तर आठवड्यात मिसाला कुटुंबासह येण्यास प्रभू आम्हाला कृपा दे. आमचं कुटुंब आम्ही तुझ्या वेदीपाशी दररोज अर्पण करावं म्हणून माऊले आमच्यासाठी प्रार्थना कर. दुसऱ्यांना क्षमा करण्यासाठी, ज्या गोष्टी मला कठीण वाटतात ते दूर करण्यासाठी माऊले
ह्या पवित्र मिसा बलीद्वारे मला कृपा दे. सर्वांनी एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय त्या प्रेमानंदाने भरून गेले. त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला अर्पण. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. गाब्रिएल देवदूताने त्याच्या अभिवादनाबरोबर माझे अभिवादने तू स्वीकार. ते तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे आम्ही विनवितो. आशीर्वादासाठी उभे राहा. आशीर्वादासाठी माना खाली वाकवा. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांस लाभो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे. प्रिय भाविकांनो, आजच्या ख्रिस्त यागासाठी रेव्हरंड फादर मायकल डिकोस्टा आपल्याला लाभले होते. पवित्र मिसा हा ख्रिस्ती श्रद्धेचा पाया आणि कलस आहे. पवित्र मिसा हे आपल्या कृपेचे उगमस्थान आहे. पवित्र मिसा क्षमेचा आणि समेटाचा करार आहे. आपले कुटुंब पवित्र मिसाभोवती कशा प्रकारे बांधलेली असावी याबद्दल सुंदर प्रबोधन आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल फादरांना धन्यवाद. तसंच त्यांच्या पुढच्या प्रभुसेवेच्या कार्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा. आजच्या मिसामध्ये गायन करण्यासाठी IC चर्च बोरेलोनीतून गायन मंडळ आले होतं. त्यांनीसुद्धा सुंदर गायन केलं आहे. त्याबद्दल त्यांनासुद्धा धन्यवाद. आभार गीत क्रमांक 134, हिम नंबर 134.